पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर बनावट कागदपत्रे सादर करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्यानं एकच खळबळ माजली। नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात। दीपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल। मानकरांनी बनावट कागदपत्र सादर केली, पोलिसांची फसवणूक केल्याचा आरोप। पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे माजी राज्योपाध्यक्ष असलेल्या शंतनू कुडकेला काही महिलांच्या तक्रारीनंतर बलात्काराच्या प्रकरणात अटक केली होती। या प्रकरणात अनेकांचा सहभाग आढळून आल्यानं पोलिसांनी शंतनू कुकडे याच्या बँक खात्यांची पडताळणी केली। त्यावेळी शंतनू कुकडे आणि दीपक मानकर यांच्यात 1,18,00,000 रुपयांची देवाणघेवाण झाल्याचं आढळल्यानं एकच खळबळ उडालेली आहे। समर्थ पोलीस स्टेशन या ठिकाणी आधीपासून एक गुन्ह्याचा तपास चालू होता। यामध्ये शंतनू कुकडे नावाचा मुख्य आरोपी होता। त्याचे केसमध्ये इतर आरोपी, इतर काही साथीदार आणि काही नागरिक जे आहे त्याच्या अकाउंट्स मध्ये मोठ्या प्रमाणे आर्थिक व्यवहाराची देवाणघेवाण झाली होती। पोलिसांनी याबाबत दीपक मानकर यांना चौकशीला बोलावलं असता त्यांनी शंतनू कुकडे सोबत कोणतेही आर्थिक व्यवहार नसल्याचा दावा केला होता। यावेळेस त्यांनी पुरावा म्हणून पोलिसांकडे काही कागदपत्र सादर केली, मात्र ही सादर केलेली कागदपत्रांची पोलिसांनी पडताळणी केली असता ती कागदपत्र बनावट असल्याचं आढळलं। त्यानंतर दीपक मानकर यांच्या विरोधात बनावट कागदपत्र सादर करून पोलिसांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय। दीपक मानकर यांच्या विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल आहे। सदरचा जे डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंट वर एक स्टॅम्प पेपरवर त्याचे जे ओरिजिनल नंबर आहे किंवा त्यातली जे सही आहे, त्यातले शिक्के आहे, ते बॅकडेटेड आहे। सगळा ज्यावेळी तपास करण्यात आला तर फॉल्स डॉक्युमेंट समोर आला। त्याप्रमाणे सदरचा गुन्हा हा तिघा व इतर काही इसमाविरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे। सुप्रीम कोर्टानं नुकतेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी 4 महिन्यात निर्णय घ्या असे म्हटले। त्यामुळे सर्वच पक्षांकडून तयारी सुरू असताना आता सत्ताधारी अजित पवार यांच्या पक्षातील नेत्यावरच ही कारवाई केल्यानं त्याचे राजकीय पडसाद उमटणार आहे। मात्र यावर आता पालकमंत्री असलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। तसंच दीपक मानकर यांच्यावर पक्षांतर्गत काय कारवाई केली जाते याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।